नमस्कार. आपण पाठीमागच्या तासाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण अफबू प्रिन्सिपलनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं हे आपण बघितलं. त्याच्यामध्ये पाठीमागच्या तासाला आपण बघितलं पिरियड्समध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आपण पहिला पिरियड बघितला, दुसरा पिरियड बघितला आणि तिसरा पिरियड बघितला. पिरियडमध्ये काय होतं, ॲटॉमिक नंबर एकानं वाढत जातो, त्यावेळेस वन मोर इलेक्ट्रॉन इज ॲडेड. त्याच्यामुळं आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये काय होतं, एक एक इलेक्ट्रॉन फक्त ॲड होत जातो. त्याच्यानुसार आपण काय केलं, पिरियडमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता पिरियड नंतर आपल्याला बघायचं आहे ग्रुप्समध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ग्रुप्स कुणाला म्हणलं, द व्हर्टिकल कॉलम्स. म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये ज्या उभ्या ओळी आहेत त्या ओळींना आपण काय म्हणलं, ग्रुप्स. The vertical columns which are present in the periodic tables त्याला आपण काय म्हणलं, ग्रुप्स. म्हणजेच काय, व्हर्टिकल कॉलम्स याला आपण काय म्हणलं, ग्रुप्स. आणि त्याच्यामध्ये टोटल किती ग्रुप आहेत, 18 ग्रुप आहेत. आता त्या ग्रुप मध्ये आपल्याला काय काढायचं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बघा एक एक, समजा आपण पहिल्यांदा फर्स्ट ग्रुप बघितलं. फर्स्ट ग्रुप, पहिल्या ग्रुप मधली जी मूलद्रव्ये आहेत त्या पहिल्या ग्रुप मधल्या मूलद्रव्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, NS1. N म्हणजे काय, पिरियड नंबर. आपण कुठल्या पिरियड मधलं मूलद्रव्य घेतोय, पहिल्या पिरियड मधलं घेतलं 1S1 येणार, दुसऱ्या पिरियड मधलं घेतलं 2S1 येणार, तिसऱ्या पिरियड मधलं घेतलं 3S1 येणार. म्हणजे N चा अर्थ काय आहे, तर पिरियड नंबर. आणि पहिल्या ग्रुपमध्ये S ऑर्बिटल मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, हायड्रोजन 1S1. हायड्रोजनचा अटॉमिक नंबर किती आहे, 1. म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1S1. पहिल्या पिरियड मधलं मूलद्रव्य म्हणून इथं काय येतं, 1. त्याच्यानंतर समजा आपण घेतलं लिथियम. लिथियमचा अटॉमिक नंबर आहे 3. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं, 1S2 2S. 1S नंतर काय आहे, 2S. S ची क्षमता 2, 3 आहे आपल्याकडं, 2S1. म्हणजे S1. पहिल्या पिरियड मधलं मूलद्रव्य म्हणून 1 आलं, दुसऱ्या पिरियड मधलं मूलद्रव्य म्हणून 2 आलं. 1S1 2S1. त्याच्यानंतर समजा तिसरं एक्झाम्पल घेतलं, सोडियम. सोडियमचा अटॉमिक नंबर किती आहे, 11. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1S2 2S2 2p6 3S1. 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 1 11. म्हणजे काय आलं, 3S1. तिसऱ्या पिरियड मधलं मूलद्रव्य म्हणून इथं काय आलं, 3. म्हणजे N म्हणजे काय, तर कुठल्या पिरियड मधलं मूलद्रव्य. पहिल्या पिरियड मधलं असेल तर 1S1 येणार, दुसऱ्या पिरियड मधलं असेल 2S1 येणार, तिसऱ्या पिरियड मधलं असेल 3S1 येणार, चौथ्या पिरियड मधलं असेल 4S1 5S1 6S1 7S1. म्हणजेच काय आहे, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिल्या ग्रुपचं काय आहे, NS1. हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. असंच जर आपण दुसरा ग्रुप घेतला, सेकंड ग्रुप. आता दुसऱ्या ग्रुप मधली जी मूलद्रव्ये आहेत त्या दुसऱ्या ग्रुप मधल्या मूलद्रव्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, दुसऱ्या ग्रुप मधले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2. म्हणजे N म्हणजे इथं सुद्धा काय, पिरियड नंबर. आणि S मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती असतात, 2. आता याचं एक्झाम्पल घेतलं, बेरिलियम. दुसऱ्या ग्रुप मधली जी मूलद्रव्ये आहेत, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. बेरिलियमचा अटॉमिक नंबर आहे 4. बेरिलियमचा अटॉमिक नंबर 4. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 1S2 2S2. 2 आणि 2 4. दुसऱ्या पिरियड मधलं मूलद्रव्य म्हणून इथं काय येतं, 2S2. म्हणजे बेरिलियम नंतर मॅग्नेशियम घेतलं
मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 12, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 3s2 तिसऱ्या पिरियड मधलं मूलद्रव्य म्हणून काय येतं 3s2 म्हणून ns2 हे दुसऱ्या ग्रुप मधलं मूलद्रव्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2. असं जर आपण तिसरा ग्रुप घेतला ग्रुप 3 तिसऱ्या ग्रुप मधले जे मूलद्रव्य आहेत त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 n-1d1 येतं. ns2 n-1d1 हे त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. आता फॉर एक्झाम्पल स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर आहे 21, त्याचं जर आपण आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं तर ते काय येतं 3d1 येतं. 4s2 3d1 कसं येतं बघा 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d1 2 4 10 12 18 2 20 आणि 21. 4s2 n ची किंमत किती आहे इथं 4 म्हणून 4s2 n-1 4 वजा 1 3 म्हणजे ns2 n-1d1 हे त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हेच लिहिताना आपण आउटर मोस्ट लिहितो दॅट इज 4s2 3d1 एवढं लिहिलं तरी चालतं. 4s2 3d1 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ns2 n-1d. किंवा दुसरं ग्रुप तिसऱ्या ग्रुप मधलं दुसरं मूलद्रव्य घेतलं समजा वायट्रिबियमचा ॲटॉमिक नंबर आहे 39, त्याचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं कसं येतं बघा 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4p6 5s2 आणि 4d1 बघा 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 6 18 18 आणि 2 20 आणि 10 30 36 2 38 आणि 1 39 म्हणजे 4p 5s आणि नंतर काय आहे 4d. 4p 3d नंतर कुठलं येतं 4p नंतर काय येतं 5s आणि नंतर 4d 39 आलं बघा. n ची किंमत इथं किती आहे 4 दॅट इज 5s2 4d1 ns2 म्हणजे 5s2 n-1d म्हणजे 5 वजा 1 4 d1 हे तिसऱ्या ग्रुप मधलं मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्कॅन्डियम असेल वायट्रिबियम असेल हे थर्ड ग्रुप एलिमेंट. त्याच्यानंतर असंच जर आपण 13व्यापासून बघितलं ग्रुप 13 एलिमेंट ग्रुप 13व्या ग्रुप मधली जी मूलद्रव्ये आहेत त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं ns2 np1. 13व्या ग्रुप मधल्या मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं ns2 np1. फॉर एक्झाम्पल 13व्या ग्रुप मधली मूलद्रव्य समजा आपण घेतलं बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p1 आता बघा 2 आणि 2 4 आणि 1 5 ns2 म्हणजे 2s2 np1 म्हणजे 2p1 n म्हणजे काय पिरियड नंबर. बोरॉन हे दुसऱ्या पिरियड मधलं मूलद्रव्य म्हणून काय आलं 2s2 2p1. जर आपण ॲल्युमिनियम घेतलं ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 13 तिसऱ्या पिरियड मधला आहे म्हणून 3s2 3p1 येणार. येते का बघा 1s2 2s2 2p6 3s2 3p1
2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 1 13. 3s2 3p1 तिसऱ्या पिरियड मधला आहे म्हणून 3s2 3p1 म्हणजेच काय ns2 np1 ns2 np1 ns2 np1 यांची व्हॅल्यू फक्त काय होणार आहे इथं चेंज होणार आहे. आपण कुठल्या पिरियड मधलं मूलद्रव्य घेतोय त्याच्यानुसार त्याची ती व्हॅल्यू काय होणार आहे चेंज होत जाते. म्हणजे 13व्या ग्रुप मधल्या मूलद्रव्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे ns2 np1. असंच जर आपण 14व्या ग्रुप मधलं घेतलं ग्रुप 14 एलिमेंट्स 14व्या ग्रुप मधली जी मूलद्रव्ये आहेत त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ns2 np2 ns2 np2. फॉर एक्झाम्पल कार्बनचा अटॉमिक नंबर किती आहे 6. कार्बन हे दुसऱ्या पिरियड मधलं मूलद्रव्य आहे. 1s2 2s2 2p2 2s2 2p2 ns2 np2 दुसऱ्या पिरियड मधला आहे म्हणून 2 आलं. तिसऱ्या पिरियड मध्ये असेल तर इथं 3 येतं का बघा. कार्बन नंतर सिलिकॉन अटॉमिक नंबर 14 त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p2 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 2 14. तिसऱ्या पिरियड मधला आहे म्हणून काय आलं 3s2 3p2 ns2 np2. चौथ्या पिरियड मधलं जर असेल तर काय येणार 4s2 4p2. पाचव्या पिरियड मधलं असेल तर 5s2 5p2 6s2 6p2 आणि शेवट 7s2 7p2. म्हणजे कुठल्या पिरियड मधलं मूलद्रव्य घेतोय त्याच्यानुसार n ची व्हॅल्यू आपल्याला तिथं येते. म्हणून जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे ns2 np2 14व्या ग्रुपचं. असंच आपण 15व्या ग्रुपचं घेतलं ग्रुप 15. 15व्या ग्रुप मधल्या मूलद्रव्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं ns2 np3 ns2 np3. आता 15व्या ग्रुप मधलं घेतलं समजा नायट्रोजनचा अटॉमिक नंबर 7 आहे. 1s2 2s2 2p3 2 आणि 2 4 आणि 3 6 2s2 2p3 ns2 np3. नायट्रोजन दुसऱ्या पिरियड मधलं मूलद्रव्य म्हणून 2s2 2p3. समजा आपण फॉस्फरस घेतलं अटॉमिक नंबर 15 त्याचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं 1s2 2s2 2p6 3s2 3p3 3p3 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 3 15. तिसऱ्या पिरियड मधला आहे म्हणून 3 आलं 3s2 3p3 ns2 np3. म्हणजेच 15व्या ग्रुपचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे ns2 np3. त्याच्यानंतर आपण जर 16वा ग्रुप बघितला ग्रुप 16 एलिमेंट्स ग्रुप 16 एलिमेंट्स त्याचं येतं ns2 np4 ns2 np4 ns2 np4. आता याच्यामध्ये 16व्या ग्रुप मध्ये समजा आपण पहिलं मूलद्रव्य घेतलं ऑक्सिजन अटॉमिक नंबर 8 1s2 2s2 2p 2 आणि 2 4 आणि 4 8 2s2 2p4 ns2 np4. दुसऱ्या पिरियड मधला आहे म्हणून 2 आलं 2s2 2p4. तिसऱ्या पिरियड मधलं घेतलं 3s2 3p4 येतं बघा येते का. सल्फर अटॉमिक नंबर 16 1s2 2s2 2p6 3s2 3p4 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 4 16 3s2 3p4 2 आलं इथं 3 आलं n. चौथ्या पिरियड मधलं घेतलं सेलेनियम घेतलं तर काय येतं 4s2 4p4. हे
16व्या ग्रुपचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP4. जर आपण 17व्या ग्रुपचं घेतलं ग्रुप 17, ग्रुप 17चं येतं NS2 NP5. याच्यामध्ये घेतलं समजा आपण फ्लोरीन ॲटॉमिक नंबर 9, 1s2 2s2 2p5, 2 आणि 2 4 आणि 5 9. दुसऱ्या पिरियड मधला आहे म्हणून 2 आलं, 2s2 2p5. दुसरं घेतलं आपण क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17, 1s2 2s2 2p6 3s2 3p5, 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 5 17, 3s2 3p5. तिसऱ्या पिरियड मधलं मूलद्रव्य क्लोरीन म्हणून 3s2 3p5, म्हणजेच NS2 NP5 हे 17व्या ग्रुपमधल्या मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि लास्ट ग्रुप जर बघितला ग्रुप 18, 18व्या ग्रुपमधल्या मूलद्रव्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं NS2 NP6, NS2 NP6. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं समजा निऑनचा ॲटॉमिक नंबर आहे 10, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6, 2 आणि 2 4 आणि 6 10. दुसऱ्या पिरियड मधलं मूलद्रव्य म्हणून काय आलं 2s2 2p6 NS2 NP6. समजा पुढचं मूलद्रव्य घेतलं निऑन नंतर आर्गॉन, निऑन नंतर आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 18. त्याचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं 1s2 2s2 2p6 3s2 3p6 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12 आणि 6 18, 3p6 म्हणजेच काय आलं NS2 NP6 18व्या ग्रुप मधलं मूलद्रव्य आहे. आणि हे तिसऱ्या पिरियड मधलं आहे म्हणून काय आलं 3s2 3p6. हे 18व्या ग्रुप मधल्या मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP6 NS2 NP6. म्हणजे आपण जर ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं, कॉन्स्टंट असतं. शेवटच्या आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या कशी असते, कॉन्स्टंट असते. फक्त काय होतं पिरियड चेंज होतात किंवा त्याला आपण क्वांटम नंबर म्हणतो, ते फक्त चेंज होतात. यांची व्हॅल्यू फक्त काय होते, चेंज होते. आता हेच जर आपण पहिला ग्रुप फर्स्ट ग्रुप एकत्रित लिहिलं, फर्स्ट ग्रुपचं काय लिहिलं आपण NS1. सेकंड ग्रुप दुसऱ्या ग्रुपचं काय लिहिलं आपण NS2. त्याच्यानंतर तिसरा तिसऱ्या ग्रुपचं काय लिहिलं आपण NS2 N-1D1 NS2 N-1D1. 13 ग्रुप 13व्या ग्रुपचं आपण काय लिहिलं NS2 NP1. 14वा ग्रुपचं NS2 NP2. त्याच्यानंतर 15 ग्रुप 15व्या ग्रुपचं NS2 NP3. 16 ग्रुप 16व्या ग्रुपचं काय आलं NS2 NP4. 17 ग्रुप NS2 NP5 आणि 18 ग्रुपचं काय आलं NS2 NP6. म्हणजे हे आपण आउटर मोस्ट लिहिलंय, फक्त आउटर मोस्ट किंवा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS1 NS2 NS2 N-1D1 NS2 NP12 NS2 NP2 NS2 NP3 NS2 NP4 NS2 NP5 NS2 NP6.
आपल्याला मल्टिपल चॉईसला वगैरे याच्यावर क्वेश्चन विचारले जातात, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि पहिल्या ग्रुप मधलं कुठलंही मूलद्रव्य घेतलं तर त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन किती असतो? 1च. मग आपण हायड्रोजन घ्या, लिथियम घ्या, सोडियम घ्या, पोटॅशियम घ्या, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम, या प्रत्येकाच्या आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये एस ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन किती असतो? 1. जर आपण दुसरं ग्रुप घेतलं तर दुसऱ्या ग्रुप मधल्या मूलद्रव्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये एस मध्ये किती असतं? 2. फक्त एन ची व्हॅल्यू चेंज होते. मग बेरिलियम असेल, मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल, स्ट्रान्सियम असेल, बेरियम असेल, रेडियम असेल. तिसऱ्या ग्रुप मध्ये डी मध्ये इलेक्ट्रॉन किती असतो? 1. मग स्कॅन्डियम असेल, वायट्रिबियम असेल, वायट्रिबियम नंतर खाली लॅन्थॅनम असेल, लॅन्थॅनम नंतर ऍक्टिनियम असेल. सगळ्यामध्ये डी मध्ये इलेक्ट्रॉन 1 असतो. 13 ग्रुप पी मध्ये किती असतो? 1. मग बोरॉन असेल, ॲल्युमिनियम असेल, गॅलियम असेल, इंडियम असेल, थॅलियम असेल, या प्रत्येकामध्ये पी ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन किती असतो? 1च असतो. मग 2p1 असेल, 3p1, 4p1, 5p1, 6p1, या पद्धतीने. जर आपण 14व्या ग्रुप मध्ये घेतलं तर पी ऑर्बिट मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती असतात? 2च. मग 14व्या ग्रुप मध्ये कार्बन असेल, सिलिकॉन असेल, जर्मॅनियम असेल, टीन असेल आणि लीड असेल. प्रत्येक एलिमेंट मध्ये आउटर मोस्ट पी ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात? 2. 15व्या ग्रुप मध्ये आउटर मोस्ट पी ऑर्बिट मध्ये किती असतात? 3. मग नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, आर्सेनिक असेल, अँटीमनी असेल आणि बिस्मथ, या सर्व मूलद्रव्यामध्ये आउटर मोस्ट पी ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात? 3. म्हणून np3. 16व्या ग्रुप मध्ये पी ऑर्बिट मध्ये किती असतात? 4. मग ऑक्सिजन असेल, सल्फर असेल, सेलेनियम असेल, टेलेरियम असेल आणि पोलोनियम, प्रत्येकात काय असतं? np4. म्हणजे पी ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात? 4. 17व्या ग्रुप मध्ये किती असतात? 5. फ्लोरीन घ्या, क्लोरीन घ्या, ब्रोमीन घ्या, आयोडीन घ्या, ॲस्टॅनिन, प्रत्येकात किती असतात? 5. आणि 18व्या ग्रुप मध्ये शेवटच्या पी ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात? 6. मग निऑन असेल, आर्गॉन असेल, क्रिप्टॉन असेल, झेनॉन असेल आणि रेडॉन असेल, या प्रत्येकाचा पी ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात? 6. आता आपण पिरियड आणि ग्रुपचा जर विचार केला, पिरियड मध्ये आपण कसं जात होतो? हॉरिझॉन्टल, लेफ्ट कडून राईट कड. एक इलेक्ट्रॉन फक्त ज्यादा ऍड होत होता. एक इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये फक्त ऍड होत होता. आणि याच्यामध्ये काय आहे तर आउटर मोस्ट ऑर्बिटलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे? कॉन्स्टंट. शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या त्या ग्रुप मधल्या सर्व मूलद्रव्यांची कशी असते? कॉन्स्टंट. हा त्यातला फरक आहे. हे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, पिरियड आणि ग्रुप. आता पिरियड मध्ये आणि ग्रुप मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झाल्यानंतर आपल्याला जे 4 ब्लॉक आहेत, आपण मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये बघितले, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक, या 4 ब्लॉकचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं आहे. मग आपल्याला माहित आहे एस ब्लॉक कुठं असतो? पहिला आणि दुसरा ग्रुप. पी ब्लॉक कुठं आहे? 13 पासून 18 ग्रुप. डी ब्लॉक कुठं आहे? 3 ते 12 ग्रुप. आणि एफ ब्लॉक कुठं आहे? बॉटमला. लॅन्थॅनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज अशा 2 सिरीज असतात. त्याचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं आहे, ते आपण नंतरच्या तासाला